हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. निशाज ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सकाळी उठल्या उठल्या मी स्वच्छ घर झाडून घेत आहे. डायनिंग टेबल घासून घेतला आणि तो आता पुसून पण घेत आहे. डायनिंग टेबलच्या खुर्च्यावर पण खूप धूळ बसलेली आहे, तर खुर्च्या पण पुसून घेत आहे. ते झाल्यानंतर लगेचच फरशी पुसून काढली. आणि पावसाळा आला की कपडे वाळणं खूप कठीण होऊन जाते, त्यामुळे आधी मशीन लावून घेतली आणि कपडे धुवून काढले. कपडे वाळू टाकायला वरती आली आणि वरती कपडे वाळू टाकले. वरचं वातावरण बघा किती छान असं आहे. आता कपडे वाळू टाकून झालेले आहे. आता मी आंघोळ करून लगेच स्वयंपाकाला लागते. आता फ्रेंड्स, मी कणिक मळून घेते आणि मग भाजीची तयारी करते. आणि आमच्याकडे पाटवडीच्या भाजीमध्ये जास्त मसाला टाकायची अनुमती नाही, कारण कसं मलाही सहन होत नाही तो आणि यांनाही सहन होत नाही. त्याच्यामुळे खोबरं असं अलग मी काढून घेत आहे. फक्त एक साधी मिरची टाकत आहे मी, ते पण कच्ची. आणि हा माझा मसाला तयार झालेला आहे. पाटवडी म्हणजे एकच भाजी असल्यामुळे मी 8 चमच सुद्धा वापरत आहे. बघा, बघा फ्रेंड्स, आता मी पाटवडी पाटवडीच्या रश्श्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे.
बघा फ्रेंड्स, किती छान अशी पाटवडी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता पोळ्या करून घेत आहे। आमच्याकडे पोळ्याच म्हणते, तुमच्याकडे चपात्या म्हणत असेल, पण आम्ही विदर्भातील लोक आधीपासून पोळ्याच म्हणतो। आता देवाचा नैवेद्य तयार करत आहे। इकडे स्वरा तिचं होमवर्क करत आहे। आणि ही बघा पाटवडीची भाजी कशी झाली आहे, हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। माझी पद्धत कशी आहे आणि तुमची पद्धत कशी आहे ते मला नक्की कळवा। नमस्कार फ्रेंड्स, आता आम्ही जेवणाला सुरुवात करतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा। धन्यवाद।